नमस्कार, मी विदुषी डागा तुमचं हेम व्हर्च्यूज मध्ये खूप खूप स्वागत करते। आपला जो विषय आहे तो आहे जिज्ञासा आणि आपण हिला टेक्नॉलॉजी सोबत कसे जोडू शकतो ते आम्ही आज तुम्हाला शिकवणार आहोत। टेक्नॉलॉजीचं दुसरं नाव जिज्ञासा तर आहे। तुमच्या मनात जो कोणता प्रश्न येतोय तेव्हा तुम्ही आधी काय करता? जिज्ञासापूर्वक गुगलवर जाता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढता। या ठिकाणी जिज्ञासेचा अर्थ आहे उत्सुकता, जिज्ञासाचा अर्थ आहे इन्क्वायरी मोड, जिज्ञासेचा अर्थ आहे इन्क्विजिटिव्हनेस, काहीतरी जाणून घेण्याची इच्छा। एम आय राईट? तर चला, टेक्नॉलॉजी आणि जिज्ञासाचं आज मी तुम्हाला एक विशिष्ट मिश्रण दाखवणार आहे। टेक्नॉलॉजी शिकण्याचे 3 मार्ग आहेत। फॉर एक्झाम्पल, कोडिंग, ज्यामध्ये तुम्ही प्रोग्रामिंग शिकता। दुसरा आहे डिझायनिंग, ज्यामध्ये तुम्ही तुमच्यामधील क्रिएटिव्ह स्किल्सना समोर आणता। आणि तिसरा मार्ग आहे तो आहे प्रोडक्टिव्हिटी, ज्यामध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा गुगल एक्सेट्रा ऍप्लिकेशन्सवर काम करता। मी आज निवडणार आहे डिझायनिंग टूल, कारण की आज माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या जिज्ञासेला दर्शवावं, दाखवा की तुम्ही किती आर्टिस्टिक आहात, क्रिएटिव्ह आहात, अथवा तुमच्या अंतर्मनात ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही कशा प्रेझेंट करू शकता। डिझायनिंग एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला एक नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड देत असते। म्हणजेच जर तुमच्या मनात कुठलीही इच्छा येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ती तुम्ही पेपर व पेन व क्रेयॉन सोबत डिपिक्ट करावी, तर तसं तुम्ही डेफिनेटली करताच। या ठिकाणी टेक्नॉलॉजी सोबत आपण कशा प्रकारे आपल्या डिझायनिंग टूल्सला वापरू शकतो जेणेकरून आम्ही तुमच्या जिज्ञासेला शांत करू शकू। तर आपण सुरू करूयात की आपण टेक्नॉलॉजी आणि जिज्ञासा यांना कसं इंटिग्रेट करायचंय। तर आज आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत एक अगदी इफेक्टिव्ह डिझायनिंग टूल, ज्याचं नाव आहे कॅनव्हा। हा कॅनव्हा तुम्हाला लॅपटॉप, डेस्कटॉप वरही उपलब्ध आहे आणि सेकंडली याचं ऍप तुमच्या स्मार्टफोन मध्येही उपलब्ध आहे। मी तुम्हाला लॅपटॉपचं व्हर्जन शिकवणार आहे। स्मार्टफोन मध्येही जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला त्याचे स्टेप्स फॉलो करायचेत, ज्या मी तुम्हाला या जिज्ञासा लेक्चर मध्ये शिकवणार आहे। ऑलराईट, तर सुरू करूयात आपण कसे कॅनव्हावर जायचं। सर्वात आधी तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जाताच ओके गुगलवर जा आणि तुमच्या ऍड्रेस बारवर तुम्हाला टाईप करायचंय canva.com, canva.com। ज्या क्षणी तुम्ही हे असं टाईप कराल तुम्हाला ही अशी स्क्रीन दिसेल। ओके, तुम्ही फक्त साइन अप विथ गुगल करा अथवा साइन अप विथ फेसबुक, अथवा जर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मॅन्युअली टाकायचा असेल तर टाकून तुम्ही साइन अप करू शकता। एकदा का तुम्ही साइन अप केलं तेव्हा तुमच्या समोर ही अशी स्क्रीन ओपन होईल। या स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसेल की कॅनव्हा तुम्हाला रिकमेंड करतोय की तुम्हाला एक पोस्टर बनवायचं असेल, व्हिडिओ बनवायचं असेल, इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची असेल, सर्टिफिकेट, एक कोलाज, एक लोगो अँड सो मेनी डिफरंट थिंग्स, जसे की इन्व्हिटेशन कार्ड, जर तुम्हाला एक प्रेझेंटेशन बनवायचं असेल अँड सो ऑन अँड सो फोर्थ। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कॅनव्हा तुम्हाला हे देखील सांगेल की सोशल मीडिया मध्ये तुम्ही काय टाकू शकता, त्याच्या रेडी साइजेस आहेत। जर तुम्ही एखादा इव्हेंट क्रिएट करता आहात तर कॅनव्हा तुम्हाला सांगेल की तुम्हाला एका पोर्ट्रेट मध्ये इव्हेंट तयार करायचा आहे किंवा स्क्वेअर मध्ये इव्हेंट तयार करायचा आहे की ब्रोशर तयार करायचं आहे, तर ते तुम्ही असे तयार करू शकता। जर तुम्हाला एखादं मार्केटिंग टूल बघायचं असेल, जसे की फ्लायर, पोस्टर, ते तुम्ही इथे शोधू शकता। लास्ट मध्ये डॉक्युमेंट, जर तुम्हाला एखादं लेटर हेड तयार करायचं आहे, जर तुम्हाला तुमचं रिझ्युमे बनवायचं असेल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतील। अँड सिमिलरली जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की कॅनव्हा मध्ये कार्ड्स बनवणे व पोस्ट कार्ड बनवणे किती इझी आहे। यामध्ये व्हिडिओज बनवणं किती सोपं आहे। त्यामध्ये जर तुम्हाला एखादं स्कूल रिलेटेड प्रेझेंटेशन बनवायचं असेल व वर्कशीट बनवायची असतील, लेसन प्लॅन्स बनवायचे असतील, तरी ते किती सोपं आहे। आणि जर तुम्हाला एक पर्सनल फोटो कोलाज बनवायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा।
आता मी तुम्हाला सांगणार की कॅनवा मध्ये रेडी डायमेन्शन्स आहेत, पण जर तुमची इच्छा असेल तर ह्या कस्टम डायमेन्शन मधून तुम्ही तुमची साईज ही निवडू शकता आणि त्यानुसारच तुमची साईज होईल. ओके, आता मी निवडते एक अगदी सिंपल एक बर्थडे इन्व्हाइट बनवणे. तर मी या ठिकाणी इन्व्हिटेशन वर क्लिक केलं. मी त्या ठिकाणी क्लिक करताच तुम्हाला दिसेल की एक स्क्वेअरिश प्लेन स्क्रीन ओपन होईल. आता या ठिकाणी कॅनवाने आपल्याला भरपूर रेडी टेम्पलेट्स देऊन ठेवले आहेत, भरपूर. ठीक आहे, तुम्ही यामधून देखील एक निवडू शकता, नाहीतर तुम्ही स्वतःचं रेडी टेम्पलेट तयार करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादं बॅकग्राऊंड चूज करायचं असेल तर तुम्ही इथून बॅकग्राऊंड चूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही हे फ्री शोधणे गरजेचे आहे, कारण जेव्हा हे फ्री टूल्स यूज कराल तेव्हा तुम्हाला काही चार्ज लागणार नाही. ऑलराईट, जर तुम्हाला या ठिकाणी एखादं टेक्स्ट टाकायचं असेल तर तुम्ही टेक्स्ट ही टाकू शकता, जस्ट लाईक दिस. आणि जर तुम्हाला मागे एलिमेंट्स टाकायचे असतील, फॉर एक्झाम्पल एखादा हार्ट किंवा ब्लॉक्स अथवा एक स्टिकर अँड सो ऑन, तर तुम्ही हेही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी हे टाकलंय आणि ह्याला लहान करून येथे साइड मध्ये ठेवलं. ओके, तर चला आपण बनवूयात एक ब्युटिफुल इन्व्हाइट. तर मी तुम्हाला काय शिकवलंय? सर्वात आधी आपण एक साईज चूज केली. साईज चूज केल्यानंतर आपण काय केलं, यामध्ये एक सिंपलचं बॅकग्राऊंड टाकलं. मग आपण या ठिकाणी येऊन टेक्स्ट टाकलं आणि एंड मध्ये ॲनिमेटेड एक स्टिकर, जे एलिमेंट्स मधून आपण चूज केलंय. राईट, आता मी तुम्हाला शिकवते क्विकली एक बर्थडे इन्व्हिटेशन बनवणे. तर ज्या प्रकारे मी इथे इन्व्हाइट चूज केलं, मी ही वाली डिझाईन चूज केली. आता या डिझाईन मध्ये मी चेंजेस करू शकते, जसे की मला हे दात नकोयत तर मी हे दात डिलीट करणार, हे कलर्स डिलीट करणार, हे आईज डिलीट करणार. इथे जर मला टाइप करायचंय, फॉर एक्झाम्पल विदुषी डागा इन्व्हाइट्स युअर फॅमिली ऑन हर बर्थडे फॉर हर बर्थडे पार्टी. ठीक आहे, तुम्ही याला आणखी लांबवू शकता आणि शेवटी तुम्ही इथे टाकू शकता डेट आणि टाइम. सो फॉर एक्झाम्पल सप्टेंबर 21, टाइम लिहूयात 4 वाजता संध्याकाळी आणि इथे लिहूयात मुंबई. आणि हे झालं. येथे मी एक RSVP ही देऊ शकते, जिथे मी माझा एक नंबर ही देऊ शकते. राईट, आता माझी इच्छा आहे की मला इथे एक इमेज टाकायची आहे. ओके, तर सिंपल आहे. मी ज्याही इमेज माझ्या ह्या फोल्डर मध्ये अपलोड केल्या आहेत त्या इमेजला मी या ठिकाणी टाकू शकते. सो फॉर एक्झाम्पल आता मला ही एक इमेज टाकायची आहे, तर मी सिम्पली हिला क्लिक करणार आणि ही इमेज टाकून या ठिकाणी ऍडजस्ट करणार आणि मग या ठिकाणी पेस्ट. समजलं ना तुम्हाला? तर हा आहे कॅनवाचा टूल, जो अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता ही तयार झालीये. यामध्ये इमेजेस अपलोड, इथून तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये आपण आधीच इमेज टाकल्या आहेत. याला सेव्ह कसं करायचं ते मी तुम्हाला पटकन शिकवते. जेव्हा तुम्ही इथे डाउनलोड बटन दाबाल तेव्हा इथे डाऊन एरोवर क्लिक करायचंय. PNG व JPG सिलेक्ट करायचंय आणि तुम्ही डाउनलोड करायचंय. तेव्हा ही डिझाईन तुमच्या रिक्वायर्ड फोल्डर मध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे, ही डिझाईन तुम्ही सेव्ह करताच ही तुमची डिझाईन इथे सेव्ह होईल, जी तुम्ही डेफिनेटली हिला बघू शकता. ही बघा, ही आहे माझी डिझाईन. ओके एव्हरीबॉडी, तर अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळे टूल्स कॅनवा मध्ये प्रॅक्टिस करायचे. जसे की तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं असेल, फेसबुकसाठी कव्हर पेज बनवायचं असेल, अथवा जर तुम्हाला फ्लायर व पोस्टर बनवायचे असतील तर प्लीज कॅनवा मध्ये प्रॅक्टिस करा. अतिशय इझी टूल आहे, सर्वात इम्पॉर्टंट फ्री टूल आहे आणि हा तुमच्या स्मार्टफोन मध्येही उपलब्ध आहे. सो ऑल द बेस्ट एव्हरीबॉडी. आणि मी हे इच्छिते की तुम्ही टेक्नॉलॉजी आणि जिज्ञासेला नेहमी एक गेट गोइंग ॲटिट्यूड द्यावा, जेणेकरून तुमची जी ही जिज्ञासा आहे ती तुम्हाला
नवनवीन गोष्टी शोधण्यास नेहमी उत्सुक ठेवेल अँड ऑन युअर टोज ठेवेल. ऑल द बेस्ट अँड थँक यू.